श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमचं अश्विनी किचनमध्ये स्वागत आहे. आज मला फेसबुककडून एक नोटिफिकेशन आलं की तुमची प्रोफाईल पैसे अर्न करण्यासाठी सुरू झाली आहे. म्हणजे माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांच्या मदतीने मला जर स्टार्स आणि गिफ्ट दिले तर माझी अर्निंग चालू होईल. मग काय, माझ्या फॉलोअर्स आणि फेसबुकनी मला या यशाच्या पायरीपर्यंत आणले आहेत तर नक्कीच मला पुढे नेतील या गोष्टीची खात्री आहे. श्री स्वामी समर्थाच्या आशीर्वादाने, तुमच्या सपोर्टमुळे आणि माझ्या कष्टामुळे आज मला या दिवसाचा आनंद भेटला. आज एवढ्या आनंदी दिवसासाठी काहीतरी गोड व्हायला पाहिजे, तर मी आज माझ्या किचनमध्ये गाजराची खीर कशी बनवायची ते सांगणार आहे. गाजराचा हलवा तर सगळ्यांनीच खाल्ला असेल बनवून. एकदा गाजराची खीरसुद्धा बनवून खावा, खूप चवीला चविष्ट असते. गाजराची खीर बनवण्यासाठी साहित्य लागते. मी खिसलेले गाजर घेतलेले होते 4-5 आणि अर्धा तास पहिले भिजवलेले तांदूळ आणि त्यामध्ये काजू बदाम आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं, चांगलं न पाणी घालता गरम करून. तूप घेतलेलं होतं मी 2 चम्मच खिसलेलं खोबरं घेतलेलं होतं आणि आपले ड्रायफ्रूट्स काजू बदाम मनुके आणि हे होती इलायचीचं पावडर वाटून घेतलेली होती आणि साखर 1 वाटी. तर चला, सर्वप्रथम आपल्याला गाजर खिसून घ्यायचे आहे. मला स्टँड नसल्यामुळे खूप परेशानी होत आहे, पण मी प्रयत्न करेन. हे बघा किती छान मी गाजर खिसून घेतलेलं आहे. असं छान गाजर खिसून घ्यायचं. पहिले गाजराची खीस करून घेतलेली आहे मस्त. मग चला लागूया खीर करायला. मग कढई ठेवलं गॅसवरती, छान तापू दिलं कढईला. मग त्यामध्ये तूप टाकून घेतलं. मी अमूलचं तूप घेतलेलं होतं, गावरान गाईचं. क्वालिटी छान आहे अमूलच्या तुपाची. मग चांगलं तूप गरम करून घेतलं. मग सर्वप्रथम आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम आणि मनुके ते थोडंसं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं. हे बघा असं मी छान भाजून घेतलेले आहे. मग त्याच राहिलेल्या तुपात आपल्याला गाजराचं खीस टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे. आपल्याला जोपर्यंत गाजर आणि तुपाचा वास येणार नाही तोपर्यंत गाजर छान तुपात भाजून घ्यायचं. असं छान त्याचा वास यायला पाहिजे आणि त्याच्या रंगात पण चेंज व्हायला पाहिजे. मग त्यानंतर आपण जे दूध घेतलं होतं अर्धा लिटर न पाणी टाकता ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं त्याला मिक्स करत राहायचं. आपल्या दुधाची क्वांटिटी कमी होणार नाही तोपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं. मग मी इकडे छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये जे आपण अर्धा तास भिजवलेले तांदूळ होते ते आणि जे ड्रायफ्रूट्स होते काजू आणि बदाम ते टाकून त्यामध्ये साखर टाकून छान वाटून घेतली. त्याची जे आहे ना, म्हणजे जास्त बारीक वाटून नाही घ्यायचं, मोठंच वाटून घ्यायचं असं. मग ते वाटण आहे ते मी त्या दुधामध्ये टाकून घेतलं. राहिलेले जे वाटण होतं त्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून चांगलं मिक्स करून टाकून घेतलं दुधामध्ये. हे बघा आता आपले आता जी खीर आहे ना त्या खिरीला बघा किती घट्टपणा येतो. फक्त त्याला चांगलं मिक्स करत राहायचं, त्याला चांगलं घेरत राहायचं. खिरीला जेवढं चांगलं म्हणजे घेरचाल तेवढं चांगली आपली खीर घट्ट होईल. मग मी जे खोबराचं खीस होतं ते टाकून घेतलं. मग त्यानंतर जे इलायची वाटलेली होती ते इलायचीचं पावडर टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं. बघू शकता तुम्ही खीर किती घट्ट झालेली आहे. मग त्यानंतर जे आपण तुपात भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते त्यावरती टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं चांगलं. म्हणजे फायनली आपली खीर तयार झालेलीच आहे. बघू शकता खीर किती घट्ट झालेली आहे छान, आणि त्याचा वास पण खूप छान येत होता. मग काय, वाट कशाला पाहता, गाजराचं सीझन संपणार आहे तर घेऊन या गाजर आणि हे नक्की गाजराची खीर अशी करून पहा. जर तुम्हाला गाजराच्या खिरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला खरं सांगते ही खीर एवढी चविष्ट झाली होती ना,
खूपच छान झालेली होती. म्हणून तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूपच छान म्हणजे खूपच छान झाली होती चवीला. तर नक्की करून वाटीत गाजराची खीर घेऊन श्री स्वामी समर्थांच्या पायथ्याशी ठेवली आणि त्यांचा मी आशीर्वाद घेतला आणि म्हणला, तुमचा आशीर्वाद हमेशा माझ्या पाठीशी राहू द्या. आणि त्यांच्या पाया ज्यांनी मला हे जग दाखविलं, ज्यांनी मला ह्या जगात आणलं, त्यांना मी कसं विसरू शकते. हे माझे वडील. त्यांना पण खीर दिली आणि त्यांच्या पाया पडली. मग नंतर माझ्या मोठ्या मुलाला देवांशला खीर खाऊ घातली आणि विचारलं कशी झाली आहे. तर म्हणत होता छान झाली आहे. हे बघा.